आज होतं आपल्या घरी लक्ष्मीपूजन आणि रात्री आपण ना पूर्ण धमाकेदार फटाकेच फोडले, पण मधातूनच कसं चला तुम्हाला सांगतो मी पहिलेपासून. तर काय म्हणता नागपूरचे पोट्टे हो, मी तुमच्या यश व्लॉग. काय ना भाऊ, दिवाळीचे दिवस असून पण आपण सकाळी सकाळी मॅच खेळायला गेलो. पुरे पोट्टे म्हणे मॅच खेळू म्हणे. म्हणलं काही विषय नाही, दिवाळी आहे तर काय झालं. मॅच तर आमच्या एकदम जोरदारच झाल्या. मग नंतर मी घरी येऊन गेलो. घरी म्हणे जा म्हणे दही घेऊन ये म्हणे दुकानातून. रोशन दादा म्हणे चालला जाता म्हणे चाय पण घेऊन ये म्हणे. म्हणलं काही विषय नाही, गाडी घेतली ना निघालो मी यासाठी. दही वगैरे घेऊन घेतला आणि तिथून मग मी आलो शिवर आलो चाय घ्यासाठी पार्सल. मग चाय वगैरे घेतली, दुकानामध्ये गेलो, सगळ्यात पहिले चाय वगैरे पेली आणि नंतर मी घरी दही पण देऊन दिलं. मग घरून मी गेलो दर्जीमध्ये. तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये तर मी सांगितलंच होतं की कपडे शिवायला टाकले. मग ते कपडे घेऊन घेतले आणि घरी पोहोचलो. घरून मग मी निघालो फटाके घ्यासाठी. म्हणे चल म्हणे मी बी येतो म्हणे त्यासोबत. मग आम्ही दोघं जण गेलो फटाके यासाठी. फटाके घेऊन मग मी घरी आलो, आंघोळ वगैरे केली, मस्त नवीन कपडे घातले. आणि तुमच्या भाऊ कसा दिसत तर कमेंट मध्ये सांगा बरं. नंतर मग पूजेची थोडीशी तयारी वाचली, तोपर्यंत मी गॅलरी मध्ये आलो फटाके पारवतो कशी फुटते म्हणून. मग आरती वगैरे करून घेतली मस्त छान आणि नंतर मी गेलो फटाके फोडण्यासाठी खालती. सगळ्यात पहिले तर इंट्रो मध्ये आपण ना मोठी पायली फोडून टाकली. ते पायली तर एवढी जबरदस्त फुटली का तुम्ही पाहूनच घ्या. नंतर आपण ना 30 शॉट फोडला आणि ते 30 शॉट एका मागे एवढे सही फटाके फुटत होते का तुम्ही पाहू शकता. आता नंतर आपण ना टायगर बॉम्ब फोडला एकदम जोरदार, तुम्ही आवाज ऐकूनच घ्या. नंतर आपण एक रील शूट पण केली, ते आपण आपल्या पेजवर अपलोड केली आणि फोटोज पण अपलोड केले, ते तुम्ही जाऊन बघू शकता. मग आजच्यासाठी एवढंच, भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. मग कसं वाजव रे वासा.